या राज्यामध्ये विकास झाला, कल्याणकारी योजना झाल्या. माझ्या लाडक्या बहिणी पण इकडे आहेत. लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती, वयोवृद्ध योजना, ज्येष्ठांची योजना, युवक प्रशिक्षण योजना, सगळ्या योजना माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगून ठेवतो. काही कोणी काही म्हटलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. जे आम्ही वचननामा दिलाय 5 वर्षाचा, या वचननाम्याप्रमाणे एक एक टप्पा. आणि मी तेव्हा देखील म्हणालो होतो की माझ्या लाडक्या बहिणी जशी ताकद वाढवतील, लाडके भाऊ ताकद वाढवतील, लाडके शेतकरी ताकद वाढवतील, तसा आपण एक एक वचन पूर्ण करू. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही, बिलकुल नाही. आणि म्हणून जे बोलतो ते करून दाखवतो. म्हणूनच आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दैदिप्यमान यश या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मिळून लँडस्लाइड मॅन्डेट मिळालं. आता जबाबदारी आमची वाढली आहे. आमची टीम तीच आहे, इंजिन तेच आहे. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. मी जेव्हा सीएम होतो तेव्हा मी अनेक वेळा म्हणालो, मी जेव्हा सीएम होतो तेव्हा लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता सीएम देवेंद्रजी आहेत, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. शेवटी सर्वसामान्य माणसाची नाळ जी आपली आहे, ही नाळ तुटता कामा नये. आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आणि खुर्चीसाठी आपला जन्म झाला नाही. तर ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीवर बसवलं त्या लोकांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. एका शेतकरी कुटुंबातला मुलगा, एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान, त्यांची घटना, एक सर्वसामान्य माणूस देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो. ही जनतेचे आशीर्वाद. आणि म्हणून ज्या वेगाने आम्ही 2.5 वर्ष काम केलं त्याच वेगाने या पुढचे देखील किंबहुना त्यापेक्षा दुप्पट तिप्पट वेगाने या राज्याचा विकास आम्ही करणार. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न मात्र आम्ही करणार. आणि ती वाटचाल सुरू आहे. आणि म्हणून आज मला आनंद आहे, मला समाधान आहे. ही मागणी जयसिंगपूरच्या रहिवाशांची, नागरिकांची, शिवभक्तांची मला वाटतं यड्रावकरजी 50 वर्षापासून होती. 50 वर्षापासून ची मागणी आपण आपल्या लोकप्रिय आदर्श आमदारांनी पूर्ण केली. त्याच्यात मला थोडासा छोटासा वाटा घेता आला, याचा मला अभिमान, याचा आनंद मला. आणि म्हणून या बघितलं आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्या देवाच्या म्युझियम मध्ये इतिहासकालीन शस्त्र आहे, दुर्मिळ पत्रव्यवहार त्या ठिकाणी पाहिला. पण दस्तऐवज पाहिजे, महाराजांनी आम्ही सोबत पाहिलं. हे सगळं जतन करण्याचं, हे संवर्धन करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून या वाचनालयामुळे, अभ्यासिकेमुळे या यूपीएससी एमपीएससी मधल्या मुलांना अभ्यास करता येईल. त्यांना आपलं जे काही टॅलेंट आहे, त्यांना आपली हुशारी जी आहे त्यांना दाखवण्यासाठी प्लॅटफॉर्म पाहिजे. आणि तो देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. मी मुख्यमंत्री असताना खूप लोकांना, खूप म्हणजे विकास प्रकल्पांना पैसे दिले. माझं शाहू महाराज असं आहे, दिलेलं या हाताचं या हातालाही कळत नाही, मी कळून देतही नाही. कारण शेवटी हे विकासाचे पैसे आहेत, हे जनतेचे पैसे आहेत, हे सर्वसामान्य लोकांच्या कामी आले पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना मला आठवतंय, मुख्यमंत्री सहायता निधीमधून मला आठवतंय, मला आलेला कुठला माणूस, प्रत्येक माणूस मुख्यमंत्री सहायता निधी असेल पत्र, हे माझ्या सहकार्यांना माहित आहे. मी तात्काळ सही करायचो. मग मी ऑफिसमध्ये असेन, घरात असेन, कार्यालयात असेन, कार्यक्रमात असेन, गाडीत असेन किंवा रस्त्यावर गर्दीमध्ये असेन, तिथं देखील मी सही केलेली आहे. जगाच्या पाठीवर, एखाद्याच्या पाठीवर सही करणारा पहिला मुख्यमंत्री असेल. कारण गर्दीमध्ये त्याच्या लेटरवर सही करायची आहे तर त्यांनीच पाठ फिरवून त्याच्यावरच तो कागद ठेवून त्याच्यावरच सही केली. हा, शिरोळमध्ये केली, बापू बऱ्याच ठिकाणी केली, मला आठवतच नाही. पण मी सांगतो 400-450 कोटी 2.5 वर्षात आपण पैसे कोणाचे आहेत?
हे सर्वसामान्य लोकांचे सरकार पैसे सर्वसामान्य माणसाचा जीव वाचवण्यासाठीच मिळाले पाहिजे, ही भूमिका घेऊन मी काम करत होतो. आणि मागच्या सरकारमध्ये मी सांगत नाही, 2.5 वर्षात किती पैसे प्रकाश, 2.5 वर्षात 2.5 कोटी, आणि माझ्या 2.5 वर्षात 450 कोटी रुपये या सर्वसामान्य लोकांना मुख्यमंत्री सहायता निधी मदत देण्याचा. आणि म्हणून मग विकास प्रकल्प असतील, एकेका मतदारसंघामध्ये जे आवश्यक आहे ते देण्याचं काम केलं. मी सगळ्यात, जेव्हा मी आणि देवेंद्रजींनी दोघांनी शपथ घेतली त्यावेळेस पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही कुठला निर्णय घेतला असेल तर तो शेतकऱ्यांच्या हितासाठी, सिंचन प्रकल्पांसाठी घेतला. आणि मला अभिमान आहे, आमच्या 2.5 वर्षात 150 सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता आम्ही दिली.